आज आपण बनवतोय मस्त असा महाराष्ट्र स्पेशल ठेचा। अगदी लगेच बनतो आणि अगदी एवढा सोपा आहे ना बनवण्यासाठी। आणि तर आपण हा ठेचा म्हटलं म्हणजे आपल्याला असं वाटते की आता विविध प्रकारचे ठेचे बनवले जातात, पण आपण हा जो ठेचा बनवतोय तो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि असं काही जास्त साहित्य लागत नाही, लगेच बनतो। तर नमस्कार, मंजुषाज किचनमध्ये तुमचे स्वागत। तर चला ठेचा लगेच बनवू मंजुषाज किचनमध्ये। तर लेट्स गो। ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ। हे 1 वाटी शेंगदाणे आहे आणि हो, ठेचा बनवून ठेवायचा, मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। तो 6 ते 7 दिवस छान राहतो फ्रीजमध्ये, मस्त डब्यात ठेवून द्यायचा, केव्हा पण आपण खाऊ शकतो। आणि मस्त अशी गरमागरम भाकरी वगैरे करायची आणि मस्त असा ठेचा खायचा, इतकं छान लागते ना खरंच। आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच छान जेवण होते, भाकर ठेचा किंवा पोळीसोबत सुद्धा तुम्ही ठेचा खाऊ शकता। आता बघितल्याप्रमाणे आपण 1 वाटी शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले आहेत। आता कुणी कुणी काय करते की शेंगदाणे अगदी लगेच काढतात, पण छान असे त्यांचा कलर बदलेला असता तोपर्यंत भाजायचे, म्हणजे ते छान चवीला खूप छान लागतात। आणि आता आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर ह्या मिरच्या सुद्धा आता आपण भाजून घेऊ व्यवस्थित अशा। तर तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या ठेच्याच्या स्पेशल मिरच्या आहेत, कारण ह्या फिक्या मिरच्या आहेत हो। आणि तुम्ही आपल्या ज्या साधारण आपण जे भाजीला मिरच्या वापरतो तर त्या सुद्धा तुम्ही मिरच्या घेऊ शकतात, पण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तर याच्याने असं जास्त तिखट ठेचा होत नाही। आता मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या आणि त्याच्यावर आपण तेल सुद्धा टाकलेलं आहे, म्हणजे मिरच्या खूप मस्त अशा आता आपल्या भाजून झालेल्या आहेत। आता आपण एका ताटामध्ये मिरच्या काढून घेऊ आणि हे बघा मस्त अशा त्या एकदम छान अशा भाजून झालेल्या आहेत। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बटन चालू बंद करून हा ठेचा तुम्ही बनवू शकता, पण खरं अस्सल चव म्हटली म्हणजे खलबत्ता, वा इतका छान स्वाद येतो ना खलबत्त्यामध्ये। तर मी याच्यातच ठेचा बनवते। तर आधी आता आपण काय करू की मिरच्या टाकलेल्या आहे आणि आता आपण ह्या लसणाच्या पाकळ्या आहे 7 ते 8, तर त्या आपण मस्त असे त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता मस्त कुटून घेऊ खलबत्त्यामध्ये। इतका भारी स्वाद येतो ना, आणि आपली जुनी परंपरा म्हणून खूप छान वाटते मला खलबत्त्यामध्ये असा ठेचा बनवायला तर खूप आवडते आणि एवढा भारी स्वाद येतो ना, आणि चवीला सुद्धा छान लागतो ठेचा खलबत्त्यामधला। तर मी ह्या मिरच्या थोड्या जाडसर होत्या त्या, म्हणून आधी त्या मिरच्यांना असं थोडं जाडसर कुटून घेतलं आणि आता नंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकू, म्हणजे खूप छान असा ही ट्रिक आहे मस्त असे। आणि आता परत आपण आता मस्त असं कुटून घेऊ। तर ह्याप्रमाणेच तुम्ही बनवा। तर आपण ठेचा असा छान असा कुटून घेतलेला आहे, जास्त सुद्धा एकदम बारीक सुद्धा करायचा नाही आणि एकदम जाडसर सुद्धा ठेवायचा नाही। तर ह्या प्रकारे असा मस्त ठेचा कुटून घ्यायचा आणि आपला ठेचा हा लगेच तयार झालेला आहे। अगदी जास्त वेळ लागत नाही आणि 4 ते 5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। मस्त चवीला एका साईडला तुम्ही नेहमीच्या जेवणामध्ये सुद्धा काही असं तिखट वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मस्त तेल टाकून खाऊ शकता। तर भाकरीसोबत, तर कणण्याच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो। आणि हो, कणण्याच्या भाकरीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या ह्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मस्त असा ठेचा तयार झालेला आहे। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तर तोपर्यंत बाय।